आज विद्यार्थ्यांना माइंडसेट हा विषय अतिशय छान पद्धतीने समजावून सांगितला आणि त्यांना समजलासुद्धा. माइंडसेट म्हणजे काय, तर व्यक्तीची विचार करण्याची पद्धत. आपण परिस्थितीकडे कसे बघतो, निर्णय कसे घेतो, यश अपयश कसे स्वीकारतो, यालाच आपली मानसिक विचारसरणी किंवा माइंडसेट म्हणतात. जर माइंडसेट स्ट्रॉंग असेल तर जग थांबू शकत नाही. तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही, तुम्हाला कशाची गरज आहे तर स्ट्रॉंग माइंडसेटची गरज आहे. कारण मोटिवेशन हे फक्त 2 दिवस टिकते, पण माइंडसेट आपलं आयुष्य बदलते. कधी कधी वाटतं परिस्थिती खराब आहे, पण खरं काय माहीत आहे काय? वीक माइंडसेटचा रिझल्ट हा वीकच येतो. आणि जर माइंडसेट स्ट्रॉंग असेल तर रिझल्टसुद्धा आपल्याला स्ट्रॉंग मिळतो. जर अनेक अडचणी असतील तर माइंडसेट हा बदलायला हवा. माइंडसेटमध्ये 2-3 प्रकार असतात: पॉझिटिव्ह माइंडसेट, निगेटिव्ह माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट. तर पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे काय, तर सकारात्मक विचार सरणी, जी प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये खरंच खूप उपयोगी पडते. जर अनेक अडचणी असतील तर माइंडसेट बदला, माइंडसेट स्ट्रॉंग करा, कारण त्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. आजपासनं काय करायचे तर तीन नियम आपण स्वतःशीच घालून घ्यायचे. नो एक्सक्यूजस, नो कंप्लेंट, ओन्ली ॲक्शन. दररोज सकाळी म्हणायचे, मी थांबणार नाही, मी जिंकणारच. जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का हे जास्त महत्त्वाचं आहे. आजपासनं वीक विचार डिलीट करा. तुमचं फ्युचर सिक्युअर आहे, पण फक्त स्ट्रॉंग माइंडसेट असेल तर. जर तुम्ही फायटर असाल तर कमेंटमध्ये जरूर लिहा, मी जिंकणारच. कारण आपला माइंडसेट हा जर स्ट्रॉंग असेल तर कोणत्याही यशापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. आणि सध्याच्या काळामध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट हा खरंच खूप गरजेचा आहे. मग ते विद्यार्थी असो किंवा व्यक्ती असो, प्रत्येकासाठी याची फार गरज आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि कमेंटमध्ये मी जिंकणारच हे अवश्य लिहा.